राज्यातील गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या कष्टाला शासनाच्या अर्थसहाय्याचा हातभार लागावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली। किनवट माहूर तालुक्यातून 85,000च्या जवळपास महिलांनी अर्ज केले होते। या महिला पात्र ठरून रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे मानधन जमा झाले। उर्वरित अर्जात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। या अडचणी दूर करून सर्वच महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करत आहोत। या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिला सक्षमीकरणाचा ऐतिहासिक पाया रचला असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी सारखणी येथे केले। किनवट माहूर तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून सर्व स्तरातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम हे किनवट मतदारसंघात सर्कल निहाय महिला संवाद मेळावे घेत आहेत। 21 सप्टेंबर रोजी सारखणी येथे लाडकी बहीण संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते। त्यावेळी ते बोलत होते। मंचावर सारखणी ग्रामपंचायतीचे सरपंच सूर्यभान श्रीराम, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाघमारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड, नागनाथराव कराड, विधानसभा निवडणूक प्रमुख बाबूराव केंद्रे, तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ग्रामसेवक VM राठोड, महाजन भीमराव तोडसाम, दत्ता दोंडकेवार, सभापती दत्ता आडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। सारखणी येथे संपन्न झालेल्या संवाद बैठक मेळाव्याला महिलांची अलोट गर्दी होती। महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केलेली आहे। अशा पद्धतीची आमच्या महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहे। त्यापैकी अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापूर्वी राज्य शासनाने या ठिकाणी सुरू केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महिला भगिनीकडून त्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। मोठ्या संख्येने आमच्या भगिनी न चुकता ते लाभार्थी त्या ठिकाणी झालेले आहेत, त्यांना ते पैशाचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आजची कोणती भगिनी त्या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यासाठी जायमुखावर जाऊन त्या परिस्थितीमध्ये त्या भागामधल्या परिसरातल्या आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या सुपरवायझर असतील, आशा वर्कर असतील आणि आमचे पंचायत समितीचे सर्व आमचे जे काही अधिकारी असतील, या विभागाचे अधिकारी असतील, यांच्याशी सोबतच आम्ही हा प्रवास या ठिकाणी केलेला आहे। आणि ज्या त्रुटी या ठिकाणी राहिलेल्या असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा हा संवाद मेळावा त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे। आणि आपल्या मार्फत मला आनंद आणि अभिमान आहे। तुम्ही बघितलं असाल या ठिकाणी गेल्या 6 जिल्हा परिषद सर्कल मध्ये एकापेक्षा एक असा वेगवेगळे असणारे कार्यक्रम आमच्या भगिनीने या ठिकाणी आयोजित केलेले आहे। अंगणवाडीच्या त्यांच्या ऑफिस मध्ये जे आमच्या पोरांसाठी दिल्या जाणारा जो काही खाऊ आहे, आमच्या गरोदर मातांसाठी जे काही लाभल्या जाणाऱ्या जी काही योजना आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या भगिनी या ठिकाणी राबवतात। विशेषतः या योजनेचे लाभार्थी म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं अडचण होऊ नये म्हणून जवळपास किनवट आणि माहूर भागातल्या आमच्या या भगिनींनी 85,000 अर्ज त्यांच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर त्यापैकी 1,000-1,200 जर अपात्र सोडले तर सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली। त्याच्यामुळं आमच्या भगिनींचा आभार मानत असताना राज्य शासनाचं हे महत्त्वाकांक्षी या ठिकाणी योजना ही आदिवासी मागासलेल्या भागामधल्या आपल्या लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होतो, याचा मनस्वी समाधान आणि आनंद या ठिकाणी होतो। आणि म्हणून आपल्या माध्यमातून तमाम या मतदारसंघातल्या माझ्या उपेक्षित शोषित सर्व स्तरातल्या आमच्या भगिनींच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुतीचे सरकार या योजना चांगले प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवून आमच्या भगिनींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, थांबतो। जय हिंद। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।